ठरते ज्यावेळेला तुम्ही अशा प्रकारचा खेळ मैदानावर करता. सामन्यांमध्ये कुठेही व्यत्यय आला नाही पाहिजे. क्रिकेट सातत्यानं सुरू कसा राहील, एकदा सामना सुरू झाल्यानंतर तो कंटिन्युअसली कसा सुरू राहील ही खेळाडूंची नैतिक जबाबदारी आहे. मग त्या स्पर्धेपर्यंत वेळेवरती पोहोचणं, वेळेवरती नाणेफेकीचा कौल दिल्यानंतर तिथे उपस्थित राहणं, घेतल्या गेलेल्या निर्णयावरती योग्य वेळेमध्ये अंमलबजावणी करणं, या सर्व गोष्टी एक खेळाडू म्हणून तुमची ही नैतिक जबाबदारी आहे. आणि ती नैतिक जबाबदारी स्वीकारून तुम्हाला ती स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तुमच्या परीने योगदान करणं हे सर्वाधिक महत्वाचं आहे. चिखले संघांना पुन्हा एकदा मी विनंती करेन, आपण व्यूहरचना करा. आणि त्याचबरोबर पोहिंजे संघाला विनंती असेल की आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली असेल, चेंडूचं परीक्षण झालं असेल तर मात्र आपण खेळाला सुरुवात करायची आहे. चला, वेळ जास्तचा घेतला जातोय, थोडासा फास्ट करायचंय प्लीज, अन्यथा मग पर्याय आमच्याकडे पॅनलाइज करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसणार आहे. आणि आयोजकांचं स्पष्ट मत आहे की चांगला स्वच्छ खेळ या ठिकाणी पाहायला मिळावा. कोणत्याही प्रकारचं पॅनलाइज कोणत्याही संघाला, कोणत्याही खेळाडूला केला जाऊ नये. एक स्वच्छ क्रिकेट पाहणं आणि त्याकरता प्रेक्षक मायबाप वर्ग अगदी आपली तहान भूक हरपून रात्र आणि दिवसाचा विचार न करता आपली सर्व कामं बाजूला टाकून हा प्रेक्षक मायबाप वर्ग फक्त तुमचा खेळ पाहण्यासाठी येतो. तुम्ही कशा पद्धतीनं स्पर्धेमध्ये टाइमपास करता हे पाहण्यासाठी खेळाडू येत नाहीत किंवा प्रेक्षक येत नाहीत. तर सामन्यानं होती सुरुवात. धन्यवाद. आणि स्ट्रायकिंग एंडला दीपक भोईर आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र राजेश चव्हाण ही सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती ओमकार म्हात्रे. या स्पर्धेतला 100वा चेंडू फेकण्याचा बहुमान ओमकारला मिळालाय. मयूर म्हटलं ना तर आज इतमोत माहिती आपल्याला मिळेल. यावेळेला बॅकफुटला गेले, बॉडी वेट ट्रान्सफर केला, क्रीजच्या खोलीचा खूप चांगल्या पद्धतीनं वापर आणि डी पेक्षा कव्हर आणि बॅकवर्ड पॉइंटच्या मधून चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. चेंडूवरती दमखम दाखवलाय फलंदाजीचा. एक चांगला खेळ पोहेंजे संघाकडून देखील अपेक्षित आहे. एक चांगला खेळ. सई 11 शिवसाई पोहेंजे हा संघ मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला थोड्यासा धीम्या गतीचा चेंडू होता, फिंगर्स रोल केल्या गेल्या. विकेट हॅट्रिक साठी ग्रुप ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय बाळारामजी चौधरी साहेब यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी तब्बल 3000 रुपयांचं पारितोषिक. क्या बात आहे. एटीएम खुले झालेत आता आमच्या सन्माननीय पाहुण्यांचे देखील. आणि सर्वोत्तम खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणं ही त्या पाठीमागची सर्वाधिक महत्वाकांक्षा असते. खेळाडूंचा उत्साह वाढवणे, त्यांच्या कलागुणांना वाव देणे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर त्याकरता कोणतीही किंमत मोजायला लागली तरी देखील नक्कीच या ठिकाणी यावेळेला समोरच्या दिशेनं चेंडू बाहेर काढून दिलाय. पाहूया क्षेत्ररक्षक कोणताही नाही आणि चेंडू वन बाउंस सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांन करता. घेतला, टॉस जिंकला होता, नाणेफेकीचा सर्वाधिक महत्वाचा कौल जिंकल्यानंतर इथे जो दबाव आहे ना तो दबाव झेलू शकले नाहीयेत. पॉवर प्ले मध्ये आक्रमक फलंदाजी. यावेळेला मात्र पुन्हा एकदा पॉइंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, कारण इथून जर का चेंडू स्किट झाला असताना तर आणखीन एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला असता. खरं तर क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. क्लीन पिकअप, क्विक रिलीज, सिंगल मात्र धावफलकावरती आली आहे. आणि एकूणच धावांचा विचार केला तर धावफलकावरती आपण पाहतोय 10 धावा दुहेरी अंकामध्ये संघ जाऊन पोहोचलाय. ओमकार म्हात्रे गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळत आहेत, परंतु 2 चौकार आले. दीपक भोईर यांच्या बॅट मधून एक चौकार आलाय आणि जार्देश एक चौकार पडतो. यावेळेला बॅट इज अ बॉटम एज आणि सरळ चेंडू जाऊन विसावला. एसटी रक्षकाच्या हातात मिळते पहिली सफलता.
गोलंदाज ओमकारला. दीपक बॅक टू द पॅव्हिलियन. ठिकाणी आपण पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. षटकाचा शेवट गोड केलाय. शेवटच्या चेंडूवरती सर्वाधिक महत्वाची विकेट दीपक भोईरची आली आहे. सलगचे 2 चेंडू निर्धाव खेळलेल्याचा जो मानसिक दडपण आहे ना, तो दडपण झेलू शकले नाहीयेत. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बॅटीचा बॉटम एज लागला. यष्टीरक्षक मंगेशनं टिपला झेल आणि पहिला हादरा दिला. तो अर्थातच फलंदाजी करणाऱ्या सई 11 शिवसाई पोहेंजे संघाला. एकीकडे चिखले संघ आपण पाहतोय आणि चिखले संघासाठी मात्र सुवर्ण संधी आहे. ग्रुप ग्रामपंचायत चिखले सदस्य सन्माननीय चौधरी साहेब बाळारामजी चौधरी साहेब यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी तब्बल 3000 रुपयांचं पारितोषिक आणि ही संधी. 4 गोलंदाज वापरण्याचा या स्पर्धेचा नियम आहे. 4 षटकांसाठी 4 गोलंदाज ही या स्पर्धांची नियमावली आणि त्या नियमावली अंतर्गत जर आपण पाहिलं ना, तर आता मात्र षटक क्रमांक 2 घेऊन आलेत. आपल्या वैयक्तिक स्पेल मधील पहिलं आणि सांघिक 2रं षटक अजयजी पाटील. अजय पाटील आपल्या वैयक्तिक स्पेल मधील पहिलं षटक हातात असताना हा या संपूर्ण स्पर्धेवरती खूप चांगला मी म्हणेन की नजर ठेवून आहेत. कारण कुठे काय आवश्यकता आहे, कोणती गोष्ट कुठे कमी तर पडत नाहीये ना, याची सर्व इत्तंभूत पाहणी या स्पर्धेचे सर्व प्रमुख आयोजक आणि जणू या स्पर्धेचे शिल्पकार आपण त्यांना म्हणूया, आदरणीय वसंतदादा काठवले साहेब देखील आवर्जून या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. आणि प्रत्येक छोट्या गोष्टींकरता, मग तो टॉस असो, पाहुण्यांचं शुभागमन असो, त्यांचं स्वागत असो, या ठिकाणी खेळाडूंकडनं केलं जाणारं जे वर्तन आहे त्या वर्तनावरती नियंत्रण ठेवणं, असं या सर्व गोष्टी दादांनी अगदी इत्तंभूतपणे पाहिल्यात. आणि म्हणूनच तर एखादी स्पर्धा तुम्ही सुरू करता आणि ती 15 वर्ष अविरतपणे सुरू ठेवता, हे सर्वाधिक महत्वाचं आहे. आणि या दरम्यान मात्र मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय, विकेट नंबर 2 आणखीन एक फलंदाज इथे गमावलाय, तो अर्थातच सई 11 शिवसाई पोहेंजे संघानं. राजेश बॅक टू द पॅव्हिलियन. नाव आहे टेनिस क्रिकेट विश्व म्हटलं ना, तर काही नावं आहेत, पण खेळाडू म्हणून आपण जरी त्यांना माहिती नसतं तरी देखील ती नावं ज्या वेळेला समोर येतात ना, जसं मगाशी आपण एक संघ पाहिला पप्पन 11 म्हटलं ना, तर खूप मोठं नाव आहे. टेनिस क्रिकेट विश्व ज्या खेळाडूंना अक्षरशः दणाणून ही ज्या खेळाडूची ओळख होती, त्या पप्पनला कोण विसरणार. आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी पप्पन 11 पेठ नावाचा संघ, आणि सर्वाधिक महत्वाचं म्हणजे तो स्पर्धेमध्ये आव्हान कायम ठेवून आहे. अजूनही तो संघ आपल्याला दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. तो संघ आपल्याला नक्कीच या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. आणि अशा अनेक संघ आहेत. चिखले संघाचाही आपण उल्लेख करूया, कारण चिखले संघ म्हटलं ना, तर तोही एक ताकदवर संघ आहे. पोहिंजे संघ देखील सातत्यानं खूप चांगली कामगिरी प्रत्येक वर्षाच्या क्रिकेट हंगामामध्ये करतोय. म्हणजे ही जी खेळाडू आहेत ना, या खेळाडूंनी आपला स्वतःचा एक क्लास निर्माण केलाय, एक दर्जा निर्माण केलाय. आणि ते ह्या दर्जा का निर्माण करू शकले, तर काठवले साहेबांसारखी हे जे आयोजक ज्यावेळेला भेटतात ना, ज्यावेळेला या प्रकारचं नियोजन तुम्हाला दिलं जातं ना, इट्स अ बाउंड्री. पंचांचा बायचा इशारा आहे, तो बॅट कोणत्याही प्रकारे इन्व्हॉल्व नाही आहे. आणि बोनस स्वरूपाच्या या धावा मात्र धावफलकावरती मिळत आहेत. तर चर्चा सुरू होती. आयोजन जितकं दमदार असेल ना, खेळाडूंचा खेळ देखील तितकाच बहारदार आपल्याला पाहायला मिळतोय.
या मैदानावरती आल्यानंतर हे आयोजन पाहिल्यानंतर या स्पर्धा ज्यावेळेला तुम्ही अनुभवता पाहताना त्यावेळेला एक सुखद अनुभव तुम्हाला मिळतो आणि हे सर्व होतं केवळ आणि केवळ अथक परिश्रमातून आणि ते अथक परिश्रम हे या ठिकाणी घेतले गेले त्यावेळेला समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तिथे येत आहे कंप्लीट केला जातोय झेल ट्रॅप रचला गेला जाळं बिंडलं गेलं आणि त्या जाळ्यामध्ये अलगट सापडलाय फलंदाज होत आहेत बाद रसिक मध्ये बॅक टू द पॅव्हिलियन थँक्यू आकाश जी गायकर आमचे डीजे अर्थातच डीजे आकाश दहिवली यांचं देखील आपण विशेष कौतुक करूया या स्पर्धेचं शीर्षक गीत त्यांच्या डीजेच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं खरं तर एखादी स्पर्धा असावी आणि त्याचं शीर्षक गीत सातत्यानं मैदानावरती दुमदुमावं आणि क्रीडा रसिक मंत्रमुग्ध होऊन ते गीत मैदानावरती खरं तर पहिल्या सत्रामध्ये जोपर्यंत मान्यवर मंडळी व्यासपीठावरती होती ना फक्त आणि फक्त शिवरायांची गीतं आपण डीजेच्या माध्यमातून ऐकली हा स्टँडर्ड आहे यावेळेला मात्र पॅडलाईन वरचा चेंडू होता खराब लाईन फुल टॉस होता आणि त्यावरती मात्र फुल टोल वसूल करणारा हा षटकार फलंदाजाच्या बॅट मधून आतमध्ये आलेत आणि मंदारनं आल्या आल्या आपली उपस्थिती या ठिकाणी दर्शवली फुल टॉस चेंडू होता इट डझंट मॅटर आयदर इज इज अ फर्स्ट बॉल और अ लॉस्ट बॉल पहिला चेंडू मी माझ्या स्ट्रेंथ वरती फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करणार आणखीन एक घणाघाती प्रहार येतोय चेंडू बॅक टू बॅक दुसरा सिक्सर बॅक टू बॅक 2 सिक्सेस या ठिकाणी पाहायला मिळते आहेत सामने क्रिकेटचे रंगले हो रोनक क्रीडा मैदानावर सामने क्रिकेटचे रंगले हो उपसभापती चषक बघाया पब्लिक जमले हो उपसभापती चषक बघाया पब्लिक जमले हो ह्या भागात ग्राउंडवर सामने रंगले हो उपसभापती चषक बघाया पब्लिक जमले हो तर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती होत्या 10 आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 26 इट्स 26 रन्स ऑन द बोर्ड 26 धावा धावफलकावरती आल्या ज्यामध्ये बाईचा एक चौकार आला आणि शेवटच्या 2 चेंडूवरती आलेल्या 2 षटकारानं कुठेतरी पुन्हा एकदा सांघिक धावसंख्येला नवसंजीवनी देण्याचं काम जणू फलंदाज मंदारनं मैदानाच्या आतमध्ये केलं कमालीचं आक्रमण त्यानं गोलंदाजांवरती केलंय प्रत्येक खेळाडूचा ना एक क्लास असतो एक दर्जा असतो खेळण्याची एक शैली असते आणि मंदारनं आल्या आल्या पाहिलं संघ अडचणीमध्ये आहे आपण नेहमी म्हणतो ना रोशन सर ना पद बडा ना कद बडा जो मुसीबत में खडा वही सबसे बडा आणि यावेळेला संघ अडचणीमध्ये होता त्या अडचणीमध्ये असणाऱ्या संघाला कुठेतरी तारणहार म्हणून मंदारचे हे जे 2 षटकार आहेत ना ते 2 षटकार मात्र सर्वाधिक उपयुक्त ठरले परंतु पुन्हा एकदा गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी ग्रुप ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय बाळारामजी चौधरी साहेब चिरले यांच्या माध्यमातून मात्र विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 3000 रुपयांचा पारितोषिक गोलंदाज सर्वेश म्हात्रे सर्वेशच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला आहे जर्सी क्रमांक 7 स्थला फॉर द रिझन यावेळेला मात्र जर्सी क्रमांक 7 नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला दत्ता आपल्या सद्धीची बऱ्याच कालावधी वाट पाहत होते पहिला चेंडू निर्धाव खेळलेत खरं तर पवित्र आक्रमक आहे परंतु ज्या
लय मध्ये मंदार फलंदाजी करतायत ना, मी म्हणेन दत्ताला फारसं आक्रमण करणं त्यापेक्षा सिंगलने स्ट्राईक रोटेट करणं. कारण एखाद्या खेळाडूची ज्यावेळेला बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपते ना, अगदी तुम्ही शोले चित्रपटातील तो डायलॉग देखील ऐकला असेल की लोहा गरम है मार दो हथोडा. कारण एकदा का लोहा थंड झाला ना, तो नॉन स्ट्रायकिंग एंडला 2-3 चेंडू उभा राहिला की मग त्या खेळाडूचा आत्मविश्वासही कुठेतरी खालावलेला असेल. परंतु दत्ताचं कौतुक करावं लागेल. यावेळेला दत्तानं ओळखलं, समय सूचकता दाखवली, त्यानं सेन्सेबल क्रिकेट मैदानावर दाखवलं. यॉर्कलेनच्या चेंडूला सन्मान दिला, सिंगलनं स्ट्राईक रोटेट केलं आणि जो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये लयमध्ये फलंदाजी करतोय ना, त्या खेळाडूला जास्तीत जास्त संधी खेळण्याची संधी दिली आहे. हे क्रिकेट आहे. या क्रिकेटला तुम्हाला समजून घेणं, कारण क्रिकेट हा फक्त ताकदीचा खेळ असताना तर अनेक पैलवान तुम्हाला क्रिकेट खेळताना पाहायला मिळाले असते, पिळदार शरीर एष्टीचे. परंतु असं नाहीये. इथे टेक्निक बरोबर, म्हणजेच तुमच्याकडे शारीरिक क्षमतेबरोबर टेक्निक देखील असणं गरजेचं आहे. अगदी यावेळेला सन्मान दिला चेंडूला, चांगल्या चेंडूला सन्मान देणं, खराब चेंडूंवरती प्रहार करणं. परंतु जो मोमेंटम आहे ना, तो मोमेंटम कुठेही गमवायचा नाहीये. जो मोमेंटम आलाय, जो 2 षटकार लगावल्यानंतर तुमचा जो आत्मविश्वास आहे ना, तो आत्मविश्वास तुम्हाला कायम जागृत ठेवावा लागेल. कारण तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर तुम्हाला कोणीही हरवू शकत नाहीये. यावेळेला उजव्या यष्टी बाहेरचा चेंडू होता, चॉप करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाहीये. सिंगल धाव फलकावरती येते, पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, पॉइंट आणि गलीच्या मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. सिंगल आली आहे आणि खूप चांगलं कमबॅक सर्व्हिसचं देखील राहिलंय. 4 चेंडू फेकले, 2 निर्धाव, 2 सिंगल. आतापर्यंत फलंदाजांना जखडून ठेवण्याचं काम इथे मात्र केलंय. परंतु दत्ता, मोठा फटका येणार फलंदाज दत्ताच्या बॅट मधून, कारण तो आत्मविश्वास आहे. ज्या पद्धतीने त्यानं पहिल्या चेंडूवर बॅट फिरवली होती, मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता. यावेळेला वेध घेतलाय, शरीराचा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. खर तर गरज होती का, हाही प्रश्न इथे विचारला जातोय. लेग बाय 1+1 अशा एकूण 2 धावा, कारण ओव्हरथ्रोच्या स्वरूपामध्ये एक अतिरिक्त स्वरूपाची धाव ही नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पण एका धावेचं महत्व तुम्हाला ओळखावं लागेल. आपण समालोचनाच्या माध्यमातून नेहमी म्हणतो की विद्यार्थी दशेमध्ये एका गुणाला, राजकारणामध्ये एका मताला आणि क्रिकेटच्या खेळामध्ये एका धावेला खूप महत्व असतं. एका धावेनं हरणारे संघ देखील मैदानाच्या आतमध्ये पाहिलेत. आणि जर का अशी परिस्थिती आली तर मात्र ही एक धाव पुन्हा एकदा नॉन स्ट्रायकिंग एंडला. इथे मात्र थेट वेध घेतलाय यष्ट्यांचा आणि जो समय सूचकता या ठिकाणी दाखवली आहे, जो प्रेझेन्स ऑफ माइंड या ठिकाणी दाखवलाय ना फलंदाजानं, आणखीन एक विकेट आपल्या भात्यामध्ये जमा केली आहे. तर षटक क्रमांक 3 देखील या ठिकाणी समाप्त झालाय. सर्वेश ज्या विश्वासानं चेंडू हातामध्ये सोपवला होता ना, त्या विश्वासाला विश्वासार्थ गोलंदाजी करताना अवघ्या 4 धावांचं षटक फेकलं आणि कमबॅक आपल्या संघाला मिळवून दिला. ज्या चुका दुसऱ्या षटकामध्ये झाल्या होत्या गोलंदाजीच्या माध्यमातून, त्या चुकांवरती पांघर टाकताना अवघ्या 4 धावांचं षटक हाताळलं गेलं सर्वेशच्या माध्यमातून. आणि आता अंतिम षटकामध्ये पोइंजे संघ कितपत मजल मारणार या मैदानावर. पहिल्या सामन्यामध्ये 38 धावा ही सर्वोच्च सांघिक धावसंख्या पाहिली, दुसऱ्या सामन्यामध्ये 46 धावा ही सर्वोच्च सांघिक धावसंख्या पाहिली. आणि आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मात्र या सामन्यामध्ये धावसंख्या कितपत धावफलकावरती येणार. 3 षटकांचा खेळ संपलाय, 30 धावा धावफलकावरती आल्यात. साईड स्क्रीनच्या समोर कोणताही प्रेक्षक नको आहे हे दर्शवताना, कारण खेळाडूंना त्रास होतोय, खेळाडूंना त्याच्या अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे साईड स्क्रीनच्या समोर कोणताही प्रेक्षक बसणार नाही याची दक्षता आपण घ्या. यावेळेला समोरच्या दिशेला चेंडू खेळलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बीट होतोय आणि चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे पहिल्या चेंडूवरती येतोय. दमदार चौकार.
क्रमांक 4 मैदानावरती सुरू आहे. ग्रुप ग्रामपंचायत सदस्य चिरले सन्माननीय बाळारामजी चौधरी साहेब यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी तब्बल 3000 रुपयांचं पारितोषिक. षटक क्रमांक 4 सुरू आहे. ही शेवटची संधी आहे. इथे विकेट हॅट्रिक मिळवली तर 3000 रुपयांच्या पारितोषिकाचा मानकरी होऊ शकता. परंतु इथे नसेल तर मात्र कदाचित पारितोषिकाचं स्वरूप बदललं जाईल. इथे पहा कमालीचं टायमिंग, इनोव्हेटिव्ह स्ट्रोक, कलात्मकता, ताकद, नजाकत, चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. 15 वर्षांची परंपरा असणारी ही स्पर्धा मानाची, सन्मानाची एक वारसा, वसाडी वारसा जोपासला गेला. गेली 15 वर्ष सातत्याने ही स्पर्धा या मैदानावरती आयोजित केली जाते आणि एकूण षटकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय. 40वा धाव फलकावरती आल्यात. कमालीचं कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळालं. 24 लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टीम एक दर्जेदार प्रक्षेपण दाखवण्यासाठी मात्र पुन्हा एकदा सज्ज झाली आहे आणि सर्व टीमचं आपण विशेष कौतुक करूया. बैठकी फटका, कलात्मक स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं, अगदी यावेळेला आउटसाइड द ऑफचा चेंडू होता. अलॉंग द कार्पेट, कमालीचं टायमिंग आहे. याही फटक्यामध्ये क्लास पाहायला मिळाला खेळाडूचा. जास्त वेग नाही आहे परंतु कलात्मकता आहे. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे, चौकार. कव्हर ड्राईव्ह, कमालीचं टायमिंग आहे. कॉपी बुक स्टाईल, अगदी एखादा क्रिकेटचा प्रशिक्षक, कोच तुम्हाला ज्या पद्धतीने सांगतो ना की अशा प्रकारच्या चेंडूला, ड्रायव्हिंग लेनचा चेंडू होता, त्या चेंडूवरती तो कॉन्फिडन्स, आणि कॉन्फिडन्स जर पाहिला ना खेळाडूचा, दोनही रिप्ले तुम्ही आवर्जून पहा, पुन्हा पुन्हा पहा, रिप्ले करून पहा की ज्या वेळेला तो फटका एक्झिक्यूट केला ना, बैठकी फटका लगवला त्यावेळेला त्याने बॅट उंचावली आणि सांगितलं की दिस इज व्हॉट आय एम लुकिंग फॉर, मी हेच शोधत होतो. आणि त्यानंतर जो हा कव्हर मध्ये जो फटका खेळला ना, मी म्हणेन की विराट कोहलीची आठवण करून देणारा तो फटका होता. कमालीचं टायमिंग होता आणि त्या फटक्यानंतर त्याने चेंडूकडे पाहिलं देखील नाहीये. अगदी नो लुक शॉट ज्याला म्हणतात ना, त्या प्रकारचा फटका त्याच्या बॅट मधून आला. हा कॉन्फिडन्स. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस होता. यावेळेला फाईनच्या क्षेत्ररक्षकाला बीट केलाय परंतु कदाचित कंट्रोल ठेवू शकले नाही आहेत. स्क्वेअरलेग पंचांचा इशारा आलाय. होय, बेल्स डिसलॉस झाल्यात. फलंदाज झालाय बाद. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, मात्र हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद. पंच आम्हाला तेच या ठिकाणी दर्शवत आहेत की फलंदाज त्रिफळाचीत बाद झालाय. फटका खेळायचा होता फाईनच्या क्षेत्रातून परंतु बेल्स डिसलॉस झाल्या आणि फलंदाजाला मात्र परतावं लागलं. परंतु हरकत नाहीये. ज्या धावसंख्येचा विचार केला गेला होता, माइंड मध्ये जे कॅल्क्युलेशन मांडलं गेलं होतं, 4 षटकांच्या सामन्यांमध्ये कमीत कमी 10च्या सरासरीनं धावफलकावरती येणं ही संघासाठी जमेची बाजू असते. कारण तिथून एक फायटिंग टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. इट्स 44. 44 धावफलकावरती आहेत 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रशांत कुंभार न्यू बॅटर इन ॲट नंबर 7. 5 फलंदाज या ठिकाणी गमावले गेले. 6व्या आणि 7व्या क्रमांकाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होतोय. इथे मात्र तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज होतोय बाद. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि तिसरी धाव घेताना फलंदाज मात्र बाद झालेत. परंतु एक जमेची बाजू म्हणजे दत्ता पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती आले.
तर पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून मात्र 4 षटकांचा हा पहिला सत्र असणार आहे. 46 धावा धावफलकावरती आल्यात. इथून मात्र लोअर फुलटॉचा चेंडू होता. फाईनच्या क्षेत्रामध्ये खरं तर चेंडू वळवण्याचा माणूस होता. पाठीचा बॉटम एज घेऊन शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू वळवला गेला. तिसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेट कमालीची राहिली आहे. तिसऱ्या धावेसाठी परतले होते, परंतु 2 धावा कंप्लीट. तिसरे धाव घेताना फलंदाज दत्ता होत आहेत रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. 6वा विकेट या ठिकाणी गमावला गेलाय. 6 गडी बाद. धावा धावफलकावरती आल्या 48 आणि विजयासाठी लक्ष उभारलं गेलं. आजच्या रचनेत सर्वात हायेस्ट टीम टोटल आपल्याला पाहायला मिळते. 48 धावा आणि 49 धावांचं लक्ष असेल ते टीम चिर्ले संघासमोर. आणि या 49 धावांचा कशा पद्धतीने केला जाणार पाठलाग ऐकण्यासाठी नक्कीच जाऊया. मायक्रोफोन वरती होईल बदल, परंतु तत्पूर्वी जाऊयात छोटासा डीजे ब्रेक. यानंतरची मॅच असेल जय हनुमान मोर्ले विरोधात तळेगाव संघ असेल. दोन्ही संघ रायबा 11 तळेगाव विरोधात जय हनुमान बोर्ले संघ. या दोन संघांच्या संघनायकानं तातडीनं टॉस बॉक्स मध्ये या टॉस उडवण्यासाठी. आणि सर प्रवीण सर, या मैदानाचं खास वैशिष्ट्य काय माहितीये? माझ्या माहितीनुसार रायगड मधला हा असा एकमेव मैदान असेल ज्या मैदानावर दरवर्षी 3 व्हायच्या, यावर्षी 4 नाईट मॅचेस होणार आहेत. एकाच मैदानावर 4 नाईट मॅचेस. आता ती हँडवेल पण तुमच्यापर्यंत पोहोचवतो. 19व्या वर्धापन दिनानिमित्त मनसे तालुका चषक 2025 1,50,000, 25,000, 25,000, 25,000 अशी 5 पारितोषिकं असतील. महाराष्ट्र नवनिर्माण सेना भातान व मनसे पनवेल तालुका अर्थातच मनसे तालुका चषक 2025 तारीख असेल 1, 2, 3, 4 मार्च 2025 रोजी. याच मैदानावर आणखीन एक नाईट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. हे वैशिष्ट्य आहे या गावचं. मग राजकीय मतभेद असतील या लोकांचे, परंतु क्रिकेट खेळाडूंसाठी हा मैदान म्हणजे सुवर्ण योग आहे. क्रिकेट खेळाडूंसाठी हा मैदान म्हणजे मी म्हणेन एक मोठा प्लॅटफॉर्म आहे, एक पर्व आहे, एक संधी आहे. आणि अशा रीतीने आपण हे मॅचेस आपण पाहतोय. ही तिसरी, यानंतर 1 तारखेपासून पुन्हा 4 दिवस याच मैदानावर 4थी नाईट मॅच होईल. तर शुभेच्छा असतील सगळ्यांना भातनवासियांना की चांगल्या खेळाचं आपण इथे मात्र आयोजन करत आहात. आणि खऱ्या अर्थानं बाळाराम चौधरी त्यांचे सुपुत्र इथे बसले आहेत. त्यांनी विकेट हॅट्रिक साठी 3,000 रुपयाचं रोकड कॅश इथे आम्हाला ठेवलेली, परंतु विकेट हॅट्रिक तर झाली नाही. बाळाराम चौधरी आमचे मित्र आहेत आणि दिल का राजा माणूस आहे खूप. आता ते ऐकत असतील तर त्यांच्या शुभेच्छा मी या स्पर्धेसाठी पोहोचवतो. परंतु चला आता मैदानाकडे आपण पाहाल. 24 बॉल आणि जिंकण्यासाठी आता गरज असेल ती 49 धावांची. तो 24 गेंदों के ऊपर 49 रनों की जरूरत है जीतने के लिए. क्या होगा मुकाबले का अंजाम ये तो वक्त बताएगा. फिलहाल हम देंगे शुभकामनाएं दोनों टीमों को. एक तरफ टीम रहेगी प्रेम ट्रांसपोर्ट ओम साईराम चिखले टीम, सही 11 शिवसाई पोहेंजे टीम. दोनों टीमों को हम बेस्ट ऑफ लक देंगे. और जहां तक बात की जाए प्रवीण सर, सुनील सर पोहेंजे, तो याद आती है हमें प्रवीण दुगाड़ी सर जी की, हमारे बहुत ही बड़े कमेंटेटर. और जैसे मैं जिक्र हमेशा करता हूँ, जिनकी कमेंट्री मैंने देख देख के हिंदी बोलना सीखा है, मराठी बोलना सीखा है, कमेंट्री सीखी है, तो उनको जरूर याद किया जाएगा. फिलहाल अगर प्रवीण जी अगर आप भी मुकाबला देख रहे हो तो आपको भी शुभकामनाएं. आपकी टीम यहाँ पे खेल रही है. तो चलो दोस्तों मुकाबले की तरफ चलेंगे जहां पे 2 धाकड़ टीमें एक दूसरे के खिलाफ खड़ी है इस वक्त मैदान के अंदर. आरंभिक 2 बल्लेबाज प्रशांत पाटिल और दूसरे ओमकार मात्रे. ये प्रशांत पाटिल, ये चिखले टीम का खिलाड़ी. हम हरदम देखते हैं बड़े बड़ी टूर्नामेंट्स में अपनी टीम के लिए हमेशा योगदान देते हुए, अपने गांव के लिए, फिर अपने तालुका हाफ के लिए खेलते हुए, रायगढ़ डिस्ट्रिक्ट लेवल में खेलते हुए बहुत अच्छा खिलाड़ी है. और देखिएगा
और उससे मैंने बात की थी यार, ड्रेस कोड बहुत स्मार्ट दिख रहा है, लुकिंग वेरी स्मार्ट टीम चिकले। अपोजिशन टीम भी अच्छी दिख रही है, ऐसा नहीं है, लेकिन थोड़ा कलर इफेक्ट जो है ना प्रवीण सर, वो थोड़ा सा अलग हटके दिख रहा है। तो टॉस करने के लिए मैं यहाँ पे हमारे चौधरी साहब के सुपुत्र है यहाँ पे बैठे हुए प्रेम चौधरी, आपसे दरख्वास्त करना चाहूंगा, स्वागत भी वहां पे किया जाएगा, उनके दोस्त उनके साथ बैठे, आप भी जाइएगा, आपका भी स्वागत है। मनोज जी आप भी जाइएगा, आपका भी स्वागत इस प्रतियोगिता में। चिकली टीम यहाँ पे खेल रही है। आरंभिक दो बल्लेबाज प्रशांत पाटिल और दूसरी तरफ ओमकार महात्रे को हम देखेंगे। दूधिया रोशनी में नहलाती हुई ये टूर्नामेंट जिसका नाम है उपसभापति ट्रॉफी 2025, पिछले 15 साल इस प्रतियोगिता को हम देख रहे हैं और अभी प्रवीण सर ने यहाँ पे आशीर्वाद भी दिया है कि आने वाली 100 साल तक ये मुकाबला बरकरार रहेगा और ऐसा ही हो, आपका कहा सच हो जाए, ऐसे ऊपर वाले से दुआ करेंगे। और चलो मैदान की तरफ जहां पे गेंदबाजी करते हुए यहाँ पे भावेश अगिवले पहली गेंद घुमाकर खेलना चाहते थे, अपील हुई थी अंपायर के पास, पहला विकेट डाउन। आउट होने वाले पहले बल्लेबाज प्रशांत पाटिल गोल्डन डक विकेट के शिकार और चिकला टीम को यह पहला झटका। मंगेश पाटिल, पहला विकेट जब 0 पर जाता है और प्रवीण सर ऐसा विकेट जिसके ऊपर पूरी दारोमदार रहती है टीम की, तो बहुत बड़ा सदमा पहुंचता है टीम के लिए। पॉइंट और कवर के बीच में क्या लाजवाब, उससे भी बढ़िया फील्डिंग वहां पे देखने को मिली, लाजवाब। आजकल क्रिकेट ना बहुत बदल चुका है दोस्तों, देखिएगा पहले अकेला खिलाड़ी एक गेंद के पीछे भागता था, अभी दो दो खिलाड़ी इसलिए जाते हैं कि ताकि ऐन वक्त पर अगर गेंद को रोका जाए तो पिछला कवर वाला खिलाड़ी उसको थ्रो करे। ये इंटरनेशनल सब लुक आया है क्रिकेट देख देख कर, सब आज एक टॉप लेवल मिली है टेनिस को। शक्को की हाइट्रिक के लिए हमारे बालाराम चौधरी साहब, उनकी तरफ से 3000 रुपए का इनाम, फाइन लेग थर्ड मैन बॉडी लाइन के पार जाएगा। ये नसीब वाला आया चौवा, 4 रनों के साथ टीम की टोटल में हुई वृद्धि 6 रन। के सदस्य साहब है जिन्होंने 3000 रुपए बैक टू बैक 3 छक्कों के लिए यहाँ पे लगाए। देखिएगा प्राइज कंटिन्यू किए उन्होंने, पिछले जब गेंदबाजी थी विकेट हाइट्रिक के लिए था, अब 3 छक्कों के लिए 3000 रुपए का इनाम दिया जाएगा उनकी तरफ से। लेकिन फिलहाल एक छक्का तो आया, दूर वाली छोर से फिर एक बार भावेश तैयार रहेंगे। दैट इज नेक्स्ट वन। ओ ये देखिएगा फिर एक बार गैप में खेल दिया, थर्ड मैन और पॉइंट के बीच में से गेंद 30 यार्ड दायरे को चूमती हुई गेंद जाएगी सीधी बाउंड्री लाइन के पार, 4 रन। ऐसे लग रहा है कि प्रशांत पाटिल आउट होने के बाद बिल्कुल प्रेशर नहीं लिया है मिडिल ऑर्डर के बल्लेबाजों ने, और खासतौर पर दूसरे और तीसरे नंबर के बल्लेबाजों के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी होती है। ओ ये गेंद देखिएगा, फुल टॉस तो डाली गई, स्क्वायर लेग अंपायर का इशारा है कि ये नो बॉल है, यानी कि अब मिलेंगे 5 रन और अगली गेंद रहेगी फ्री हिट। इससे ज्यादा क्या चाहिए चिकले टीम को, बहुत बड़ी यहां पे बल्लेबाजी।
ये आज के दिन का पहला नो रहेगा मयूर, और देखिएगा ये पहला नो हुआ, अगली फ्री हिट रहेगी। 49 रनों का पीछा करना है जीत के लिए। और जहां तक बात की जाए यहाँ पे भावेश अगिवले ने क्या कमाल की गेंदबाजी की थी पिछले 2 गेंदों के ऊपर। उसके बाद जो नजर लग गई गेंदबाजी के लिए, मानो 3 गेंदों के ऊपर 3 छक्के, 1 नो बॉल, यानी सोने पे सुहागा मैं कहूंगा टीम चिखले के लिए। प्रेम ट्रांसपोर्ट ओम साई चिखले टीम है। पहली ओवर की समाप्ति, पहली ओवर यहाँ पे प्रोग्रेस पर है। टीम की टोटल की बात करी जाए तो रन संख्या बन चुके हैं इस वक्त 15 रन। 15 रन बन चुके हैं। चलो टाइम वेस्ट मत कीजिएगा, अगर गेंद नहीं मिल रही है तो तुरंत दूसरी दीजिएगा अंपायर। रात के मुकाबले जितना वक्त लोगे उतना ज्यादा यहाँ पे जागना पड़ेगा। कल सुबह अंपायर का पैनल अगर डे में रहेगा तो उनको वो सोच रहेगी दिमाग में, देखेगा हमारे द्वारकानाथ सो गए, तुरंत पीछे मुड़कर देख रहे, नींद नहीं है आंखों को बिल्कुल। क्रिकेट से ये फ्री हिट रहेगा ओवर द विकेट। ओ बढ़िया शो खेला, वैकेंट एरिया है वहां पे खिलाड़ी जब तक कि गेंद तक पहुंचे, फ्री हिट का भी पूरा फायदा उठाया बल्लेबाज ने। ये चौका नंबर 14 यहां पे आता हुआ। 18 गेंदों में 30 रनों की जरूरत है। 4 छक्के लगाए लगातार की 4 गेंदों के ऊपर। क्या लाजवाब बल्लेबाजी। प्रशांत पाटिल आउट होने के बाद लग रहा था कि थोड़ा सा प्रेशराइज होगी टीम। ओवर द विकेट यहां से फिर एक बार घूमकर खेलना चाहते थे और यह देखिएगा लेग स्टंप के ऊपर से गेंद चली गई। डॉट गेंद और डॉट गेंद के साथ हुई समाप्ति। टीम की टोटल की बात करी जाए तो 19 रन और बेहतरीन गेंदबाजी यहाँ पे शुरुआती 2 गेंदों के ऊपर देखी, लेकिन उसके बाद अगर देखा जाए तो लगातार के 4 गेंदों के ऊपर 4 छक्के लगने के कारण इस ओवर में आए लगभग 19 रन। अब गेंदें बची है इस वक्त 18 और जीतने के लिए 30 रनों की जरूरत। पूरी टीम इकट्ठा हो चुकी है यहाँ पे, अगर देखा जाएगा तो सोच में पड़ी है, एक दूसरे के साथ बातचीत करते हुए अगली प्लानिंग, अगला जो सस्पेंस उन्होंने रखा है वो चिखले टीम के लिए अब देखना होगा क्या होगा। नए गेंदबाज किसे इस्तेमाल किया जाएगा कप्तान द्वारा। रसीक मते ये गेंदबाज। अठारह गेंदों के ऊपर 30 रनों की जरूरत है। सामने है बल्लेबाज, इस वक्त बल्लेबाजी करेंगे ओमकार म्हात्रे। बहुत वक्त के बाद अगर देखा जाए स्ट्राइक मिली है ओमकार को। हालांकि आरंभिक बल्लेबाजों की जोड़ी में वहां पे आ चुके हैं। लगातार की 3 छक्कों के ऊपर इनामी राशि जारी है, वहां पे अब लूट लो। लेकिन देखना होगा लगातार के 3 छक्के लगाने हैं बल्लेबाजी करते हुए, तब जाकर 3000 रुपए जैसी बड़ी रकम तक आप पहुंच पाओगे और जीत के भी नजदीक जाओगे अपनी टीम के साथ। वो द विकेट के साथ फिर एक बार रसीक मते तैयार। एज लगी थी, बाहरी किनारा, शॉर्ट थर्ड मैन का खिलाड़ी चुस्त। वहां पे देखा उन्होंने काफी बढ़िया फील्डिंग की, जब तक कि थ्रो करे कोई रन लेने का मौका नहीं। टोटल वहीं पे रुकी हुई है इस वक्त 19 रन। 19 रन बन चुके हैं। ये तीसरा मुकाबला है और सुबह में अच्छी शुरुआत हुई थी। और द विकेट के साथ गेंदबाज, ओ ये देखिएगा बढ़िया स्ट्रोक, वहां पे है फील्डर जरूर मौजूद। एक सिंगल आएगी, दूसरी की मांग की है दोनों बल्लेबाजों ने। रनआउट का खतरा हो सकता है। अपील भी की थी स्क्वायर लेग अंपायर के पास और स्क्वायर लेग अंपायर ने तीसरे अंपायर की मांग की है। तो मैं यहां से दरख्वास्त करना चाहूंगा तीसरे अंपायर स्क्रीन पर आप आइएगा, रनआउट के रूप में चेक कीजिएगा क्या यह विकेट है नहीं है। 24 लाइव इवेंट के साथ हम कैमरा पर चेक करेंगे। नॉट आउट कॉल है, यहां से देखिएगा। लग रहा था पहले उनका पैर लगा था, उसके बाद गेंद लगी
तो उसकी वजह से शायद तब तक बल्लेबाज पहुंच चुके थे। तो अच्छा संकेत है बल्लेबाजी करने वाली यहाँ पे चिखली टीम के लिए। और टीम की टोटल की बात करी जाए तो रन संख्या बन चुकी है इस वक्त 31 रन। रसिक मते गेंदबाजी करते हुए दूर वाली छोर से अंपायर को पास करेंगे। वो क्या रफ्तार भरी गेंद थी, बिल्कुल टप्पा खाने के बाद इतनी रफ्तार से गेंद गई, नाक के सामने से गुजर गई गेंद। बिल्कुल परफ्यूम डिलीवरी यहाँ पे देखने को मिली और सोचने का मौका नहीं था बल्लेबाज के पास। रफ्तार इतनी तेज थी कि उसके पास जवाब नहीं था और ये डॉट गेंद निकली। रुका हुआ टारगेट वहीं पे। अगर देखा जाए यहाँ से सेट है दोनों बल्लेबाज ओमकार म्हात्रे और मंगेश पाटिल। ये साझेदारी को तोड़ने की जरूरत रहेगी शिवसाई पोंजे टीम को। ओ बढ़िया, यहाँ पे विकेट डाउन यहां से होता हुआ ये दूसरा झटका यहां से ओमकार म्हात्रे बैक टू द पेविलियन। सुमित की इतने तेज रफ्तार गेंदबाज के खिलाफ क्लोज कीपिंग करना बेहतरीन। कैश भी लपक ली, विकेट जा चुका है और नए बल्लेबाज यहाँ पे देखेगा जयवीर गडकरी मैदान के अंदर दाखिल। लेकिन एक में वो बल्लेबाज मंगेश पाटिल जब तक मैदान में है तब तक ये बिल्कुल मैं कहूंगा चिखली टीम के लिए बहुत अच्छा रहेगा क्योंकि सेट है पूरी तरह से। गेंदबाज तैयार, रसिक मते ओवर द विकेट के साथ अगली गेंद और एक अच्छी गेंद यहां से देखने को मिली। रसिक की तारीफ करना चाहूंगा। अगर देखा जाएगा तो अभी तक उन्होंने गेंदें फेंकी है, 5 गेंदें फेंकी है, मात्र 2 रन खर्च किया है। पहली ओवर में 19 रन आए थे, उसके बाद अभी देखिएगा 5 गेंदों के ऊपर मात्र 2 रन। 13 गेंदें 28 रनों की जरूरत है। आने वाली गेंदों के ऊपर 28 रनों की जरूरत। रसिक ने क्या कमबैक किया है, कमाल का कमबैक। घुमा कर खेलने की कोशिश, यहां देखिएगा शॉट फाइन लेग के खिलाड़ी जब तक कि थ्रो करे नहीं किया। उन्होंने रिस्क नहीं लेना चाहते थे क्योंकि लग रहा था कवर में कोई खिलाड़ी नहीं रहेगा। अगर हाथ से गेंद छूट गई तो बना बनाया खेल बिगड़ सकता है। ओवर की हुई समाप्ति, इस ओवर में आए मात्र 3 रन और टीम की टोटल रन संख्या की बात करी जाए तो 2 विकेटों के नुकसान पर रन बने हैं 22। अब गेंदें बची है 12 गेंदें और जीतने के लिए 27 रनों की जरूरत। पहली ओवर क्या जबरदस्त आई थी, 12 गेंदों के ऊपर 27 रनों की जरूरत है। पहली ओवर में आए थे 19 रन, दूसरी ओवर में मात्र 3 रन। ये अच्छा संकेत है गेंदबाजी करने वाली एक तरफ हम देखेंगे शिवसाई पोहिंज टीम के लिए। नए गेंदबाज का इस्तेमाल किया जाएगा, प्रणव दुर्गे इस वक्त तीसरे नंबर पर गेंदबाजी करेंगे। सामने बल्लेबाज जयवीर गडकरी 1 रन बनाकर खेल रहा है। अब गेंदें बची है 12 और जीतने के लिए 27 रनों की जरूरत है। ऐसे में इस ओवर में बहुत सारे 15 से ऊपर अगर रन आते हैं तो मैं कहूंगा चिखली टीम के लिए बहुत बड़ा संकेत रहेगा। जरूरत है अब बड़े शॉट खेलने की, रिस्क लेना होगा बल्लेबाजों को। डेयरिंग करोगे तो भाई बनोगे और वक्त यही आपके पास बचा है। ये देखिएगा वी-शेप में इस गेंद को खेला था जब तक कि थ्रो करे। 1 रन बनाने का पर्याप्त समय दोनों बल्लेबाजों के पास। 1 से बढ़ता हुआ टोटल रन संख्या आगे जाती हुई 30 रन। अब गेंदे बचेगी 11 और जीतने के लिए 26 रनों की जरूरत। 26-11 ये ब्लैक डे देखिएगा क्या कोइंसिडेंस है। 11-26 26-11 मुंबई पर अटैक हुआ था। कौन भूल सकता है इस आंकड़े को। पूरी दुनिया यहाँ पे बेकसूर लोगों को जब मारा गया था तब पूरी दुनिया रोई थी।
स्वीप करना चाहते थे। ये देखिएगा थर्ड मैन बाउंड्री लाइन के पास गेंद को रोका गया, स्लीप हुए हैं स्ट्राइक एंड के खिलाड़ी, एक ही सिंगल आएगी और इस सिंगल रन के क्या मैदान में कोई अंपायर से कोई डिस्कस नहीं किया जाएगा प्लीज, अंपायर डिसीजन इज फाइनल। प्रणव दुर्गे यहां पे देखिएगा सिंगल रन आएगी, सिंगल रन के साथ टीम का टोटल 1 से आगे जाता हुआ, रन संख्या 24 रन। 10 गेंदें 25 रनों की जरूरत है, 24 रन आ चुके हैं, 10 गेंदों के ऊपर 25 रनों की जरूरत। क्या शानदार मुकाबला, जैसे जैसे गेंदें निकलती जा रही है वैसे वैसे दिलों की धड़कनें तेज। दोनों टीमों के खेमे में अगर देखा जाए तो दिल तेजी से धड़कता हुआ नजर आएगा। नो फुल टॉस गेंद, ये दिखेगा इस गेंद को ऑन साइड में खेल दिया, सिंगल आएगी, दूसरी की मांग की है लेकिन यहां पे नकारा नौ सेकंड के बल्लेबाज ने, सिंगल ही आएगी, 1 से आगे जाता हुआ टारगेट 25 रन। अब जरूरत है एक दूसरा बड़ा हिट आता है पुंजी टीम के बल्लेबाजों द्वारा तो वापस आ सकती है पुंजी टीम। हालांकि थोड़ी सी मुसीबत, माफ कीजिएगा चिखले टीम, क्योंकि थोड़ी सी मुसीबत में जरूर है इस वक्त। और ये देखिएगा बढ़िया हिट लगाने की कोशिश, लेकिन वहां पे खिलाड़ी मौजूद और यहां से विकेट निकलता हुआ। आठ गेंदें और 24 रनों की जरूरत। फुल टॉस गेंद, ये देखिएगा अपील की थी अंपायर के पास लेकिन सिंगल आएगी, दूसरी की मांग की है, दूसरी के लिए दो डबल माइंड सेट है दोनों बल्लेबाजों के दिमाग में। डबल यहां पे सवाल था, उसकी वजह से रनआउट के रूप में ये और एक विकेट पीछे जाती हुई। यहाँ पे देखिएगा जयंत पाटिल मैदान के अंदर दाखिल हो चुका है। देखा जाएगा तो ऐसे एक वक्त में लग रहा था आसान सा लक्ष्य है, लेकिन पहली ओवर में तो साफ साफ लग रहा था कि आसानी के साथ चिखला टीम जीत जाएगी, लेकिन ऐसे होने नहीं दिया गेंदबाजों ने। ये सिंगल की मांग की है, सिंगल ही आएगी, दूसरी की कोई कोशिश नहीं है दोनों बल्लेबाजों द्वारा। सिंगल के साथ टीम के टोटल में हुई वृद्धि, रन संख्या 1 से आगे जाती हुई 27 रन। 3 ओवर की समाप्ति के बाद अगर रनों की बात करें तो 27 रन 4 विकेटों की नुकसान पर। अब गेंदें बचेगी 6 और जीतने के लिए 22 रनों की जरूरत। रनों का पहाड़ है 6 गेंदों के ऊपर। अगर इस पहाड़ को लांघना है तो बहुत रफ्तार के साथ बल्लेबाजी करनी होगी बल्लेबाजी करने वाली चिखला टीम को। आरंभिक लगभग 4 विकेट जा चुकी है। जयवीर गडकरी और दूसरे जयंत पाटिल, ये दो बल्लेबाज मैदान के अंदर अभी दाखिल है।
किस तरह से बल्लेबाजी होती है, क्या 6 गेंदों के ऊपर 22 रन रोकने में कामयाबी मिलती है गेंदबाजों को, या फिर सभी किए कराए पर पानी फेरते बल्लेबाज, ये तो वक्त बताएगा। गेंदबाज तैयार रहेंगे। लास्ट गेंदबाज हम प्रशांत को देखेंगे और द विकेट के साथ। ओ मिस्टामिक स्ट्रोक है, वहां पे खिलाड़ी मौजूद और एक विकेट यहां से पीछे जाता हुआ, और यहां से चिकले टीम के लिए मैं कहूंगा एक बड़ा झटका। पाटिल नए बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल होंगे। देखिएगा अब थोड़ा सा मुश्किल की घड़ी है चिकले टीम के लिए, क्योंकि अब गेंदें बहुत कम बची है, रनों का टारगेट बहुत ज्यादा होता जा रहा है, क्योंकि गेंदें बची है इस वक्त 5 गेंदें और 22 रनों की जरूरत है। बढ़िया स्ट्रोक, क्या जबरदस्त कमाल की बल्लेबाजी, ये ऐसे मौके पर छक्का दागा है, मौके पे छक्का दागा है, और इस छक्के के साथ अब जीत के नजदीक थोड़ा सा और क्लोज करीब पहुंचने की कोशिश चिकले टीम की। और गेंदों के ऊपर 16 रनों की जरूरत है, हर एक गेंद के ऊपर 4 नंबर आने चाहिए, तब जाकर जीत हासिल कर पाएंगे। ओ ये गेंद मिस, एक भी गेंद मिस नहीं करनी थी लेकिन मिस की, उसकी बदौलत अब बिल्कुल जीत के नजदीक पहुंचने की। अब टारगेट अगर 4-3 लीगल डिलीवरी करते हैं गेंदबाज तो बिल्कुल इम्पॉसिबल सा टारगेट है चिकले टीम के लिए। और ये दूसरी गेंद यहाँ पे देखिएगा, प्रेशराइज करने का यहाँ भी कोशिश की जा रही थी, और विकेट यहाँ से मिलता हुआ, और एक विकेट पीछे जाता हुआ टीम चिकले का। की कमाल की कमबैक यहाँ पे अगर देखा जाएगा तो कमाल की वापसी। जहां तक बात की जाए, शुरुआत इतनी अच्छी हुई थी चिकला टीम के लिए, लेकिन मिडिल ऑर्डर के बल्लेबाजों ने जो कारनामा करना चाहिए था वो किया नहीं। पहली ओवर में 20 रन आए थे, प्रशांत पाटिल 0 के नीचे औसत पर आउट होने के बाद भी चिकला टीम बहुत मजबूत स्थिति में थी, लेकिन उसके बाद गेंदबाजों ने क्या वापसी की है पुंजी टीम के। और एक डॉट बॉल, अब अंतिम एक गेंद शेष रहेगी, अंतिम एक गेंद, औपचारिकता बची है इस मुकाबले में। बिल्कुल जीत के दरवाजे पर दस्तक देती हुई यहाँ पे शिवसाई पुंजे टीम। अंतिम गेंदबाज प्रशांत कुमार, और ये देखिएगा ये भी डॉट, और इसी के साथ ये शानदार जीत नाम हुई शिवसाई पुंजे टीम के। और हार्ड लक मैं कहूंगा टीम यहाँ पे चिकले। चलो मुकाबले का मैन ऑफ द मैच हम अनाउंसमेंट करेंगे, जिन्होंने की बेहतरीन गेंदबाजी करते हुए 3 रन देकर 1 विकेट लिया था, टर्निंग किया था मुकाबले को। तो मैं बुलाना चाहूंगा रसिक मते के लिए बिग क्लैपिंग होनी चाहिए, जोरदार तालियां होनी चाहिए रसिक के लिए। वाकई तारीफ पे काबिल शानदार गेंदबाजी की थी, और अपनी टीम के जीत के हिस्से में बहुत बड़ा योगदान रसिक का रहेगा। चलो दोनों टीमें एक दूसरे को शेक हैंड करेंगे, और उसके बाद रसिक अब कमेंट्री बॉक्स में आइएगा मैन ऑफ द मैच के लिए, और यहां से चलेंगे हम प्रवीण सर के साथ। थैंक यू। हॅलो, उपसभापती चषकाला ज्यांनी आवर्जून भेट दिली अशी कृष्णा जुमारे यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होतोय। मी नरेश पाटील